बाय. हा, आता आपल्याला ना गौरी हार पुजायचा आहे बरं का. तेव्हा काही बोलायचं नसतं. तुम्ही सगळ्या शांत राहा. शरू कुठे? तू मगाशी तिला बोलली ना थंड पाणी पाहिजे, मग ती त्याची अरेंजमेंट करत होती. मी बोलली असेल. बाय. हे बघ, ही अन्नपूर्णा आणि हा बाळकृष्ण. हा का, आता तुला पूजा करायची आहे. अन्नपूर्णा प्रसन्न झाली ना की घरात सुख येतं आणि बाळकृष्ण आला की घराचं गोकुळ होतं. या गोष्टी संसारात खूप महत्वाच्या आहेत. दोन्ही मूर्ती तुला सासरी घेऊन जायच्या. हा, चांगली पूजा कर आणि बोलू नका तिच्याशी. चला चला. सोडा ना मला. का बांधून ठेवलंय? मी काय वाईट केलंय कोणाचं? प्लीज मला सोडा, प्लीज. कपात. हा अनु, बोल. हॅलो शरुताई, काही कळलं का? अर्चना सापडली का? अगं नाही ना अजून. आम्ही खूप शोधतोय तिला. मग आता? सापडेल सापडेल. तिचं लोकेशन समजलंय आम्हाला. आम्ही तिकडेच बघतोय. ताई, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे ग. मला माहिती आहे अनु. आणि त्यात थोड्या वेळात विधीसाठी बाहेर बोलवतील. बरं ठीक आहे, मी कळवते लगेच तुला. ठीक आहे. काय झालं? थोड्याच वेळात विधी सुरू होणार आहे. सर नाहीये, सगळ्यांना विचारलं सर इकडे आजूबाजूला. अरे कुठेच नाहीये ती. तू एक काम कर, तू हॉलवर जा. ती आसावरी पॅनिक झाली असेल. तू तिथे गेलास तर तिला आधार वाटेल. सर मग मी काय करू? मी जाऊ की थांबू? तू एक काम कर, तू पण जा. हा चला सर. चल चल इकडे बघूया. नाही थांब ना, आधी इकडे बघूया. कोणीच नाहीये इथे. चल. ए थांब थांब थांब. काहीतरी जळल्यासारखा वास येतोय. चल ना आपण तिकडे आत बघूया. काय करतेस? अरे ते बघ ना, अर्चना ताईचा फोटो. आणि तो फोन पण तिचाच असणार आहे. म्हणून का आगीत हात घालणार आहेस का तू? तुला कळतंय का? या जवळ येऊन सुद्धा आपल्या हाताला काहीच लागलं नाहीये. जर ताईचं लग्न त्या घाणेरड्या माणसासोबत झालं ना, तर एक दिवस तिचं पण असंच काहीतरी होईल. मला खूप भीती वाटते. काय करणार आहोत आपण? एका गेम बदलतो असं म्हणतात, पण इथे तर राजाने मात दिली. असो, लग्नाला यायचं हं? मुहूर्त अजिबात चुकवू नये. तुला बोललो होतो ना मी, या स्टोरीचा विलन मी आहे. आणि या स्टोरीत हिरो हिरोईन नाही, विलनच जिंकणार. साहेब ते आले होते शोधत, पण मी त्याआधी तिथून निघालो. सगळं संपून निघालोय. गुड जॉब. ते पार्सल फक्त नीट डिलिव्हर करा. आणि तिच्या आई बापाचं काय करायचंय? अरे रडू दे रे, मरू दे, काय करायचं करू दे. त्याचं टेन्शन तू नको घेऊस. पण ही चिमणी जर जास्त फडफड करायला लागली तर ठोक तिच्या आई बापाला. हो साहेब, नक्कीच. नवरदेवाला बोलवा. वेट, मी घेऊन येते जिजींना. समय. आकाश, समायरा किती खुश दिसते ना.
हो ना, आशूपेक्षा आपली सॅमच जास्त खुश आहे. आणि जर सॅम खुश आहे तर मग मला टेन्शन येतात. असं का बोलतोयस? उगाच तिला नको काय तिला बोल. चला मुलीच्या वडिलांना बोलून घ्या, पाय धुवायचे विधी आपण करून घेऊया. अरे साक्षी, काय झालं? काय काही नाही बा मावशी. बाय द वे, इथे सगळी अरेंजमेंट खूप छान झाली, खूप सुंदर झाली. अगं तुम्ही सगळ्या आहात म्हणून हे सगळं होतंय, नाहीतर मी एकटीने काय केलं असतं. आणि अशा लग्न कार्यांमध्ये ना माणसं लागतात आणि कळतात सुद्धा कोण आपली माणसं आहेत, कोण वेळेला धावून येतंय. साक्षी, आता एकीचं झालं, दुसरीचं पण बघायचं. हा, शरूचं वर्षभरात करूया आपण. चला नवरीला घेऊन या. मी बोलवते ना. आले. ताई, तुला बाहेर बोलवतायत. मयू, तुझा मी तिला घेऊन येते. चल. अनु, आता तू घाबरू नको, मी शोरुताईला फोन करते. या जळलेल्या फोटोंचा आणि फोनचा काहीही उपयोग होणार नाहीये. आपल्याला काहीतरी ठोस पुरावा मिळायला हवा. अनुचा फोन. ताईला विधींसाठी बोलवलं असणार. जीवाची या घुसमट कळलं कशी कुणास, सरली या सारी आस. हो, कुणाच्या हाती चाबूक, कुणाच्या हाती लगाम, कसा जहरी हुकूम. सवाल माझाच मला घडलार काय गुन्हा, जखमवलीच आन घाव बस पुन्हा पुन्हा. जीवाचा ह्यो डाव मांडला, सैर भैर झालं सार, आघटित घडलं र. काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा, देवा कसा फास यो तुझा र, देवा कसा फास यो तुझा. ओम स्वस्ति न इंद्रो दज्रमा, स्वस्ति न भूगा विश्ववेदा, स्वस्ति न सारक्षु अरिष्टनेमी. गणपतीचं स्मरण करा, हातामध्ये अक्षता फूल घ्या. फायनली. समायरा, आज सगळ्यात जास्त आनंदात तूच दिसतेय. ऑफकोर्स. आता यानंतर माझं पण तर लग्न होणार आहे ना मम्मा.